आज सुयश भेटतोय साहित्याच्या सख्या सोबत्यांना. इतकी पुस्तकं, कथा, कविता, नाटक, खरंच साहित्य माणसाला काय देतं? तू कोण? अरे सुयश, मी कथा. गोष्ट हे माझं दुसरं नाव. राजे, राणी, शूरवीर, साधी माणसं, सगळ्यांच्या गोष्टी मी सांगते. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. तुझे काही उपप्रकार आहेत का? कारण माझ्या मराठीच्या शिक्षका म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझे अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावे मला सांग ना. वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु. काळे, अण्णाभाऊ साठे असे अनेक नामवंत लेखकांनी मला लिहिले आहे. पण कथा वाचून काय फायदा? जीवन समजतं, कल्पना वाढते आणि वाचकाला आनंद मिळतो. आता ही ताई कोण? काय सुयश, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाक तर त्यापेक्षा फार मोठा. मोठा म्हणजे किती का कादंबरी? अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. घटनाप्रसंग यातून कथानक हळूहळू उलगडत जातात आणि वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीचे वाटू लागतात. खरंच तुझा आवाज खूपच मोठा आहे. बरं का सुयश, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरून आला. ओळखलंस का मला? मी शब्दांची जादू आहे. भावना, निसर्ग, भक्ती, प्रेम सगळं मी ओळीत बांधते. कविता इतकी प्रभावी का वाटते? कारण मी थेट मनाशी बोलते, डोळ्यात न सांगता येणारी भावना उतरवते. मला ही कविता तालावर गायला खूप आवडतात. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तरुणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. बालकवी कुसुमाग्रज केशवसूत यांनी तुझी खूप सुंदर रचना केली आहे. किती सुंदर ग तू. मला तरी ओळखतोस का? अरे, माझ्याशिवाय कसं चालेल? संवाद, रंगमंच, अभिनय हेच माझे वैशिष्ट्य. मी रंगमंचावर उभं राहतो. संवाद, कृती, भावभावना सगळं प्रत्यक्ष. अरे नाटक दादा तू म्हणजे तुम्ही जीवन साहित्य. हो, समाजाला प्रश्न विचारणारा, माणसाला आरसा दाखवणारा, मी मनोरंजनासोबत संदेशही देतो. हो, कालच मी एक धमाल बालनाट्य बघितले. हो, पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे यांनी जगभर माझा विस्तार केला आहे. मी आहे चरित्र. महान व्यक्तींच्या आयुष्यांची कथा सांगतो. म्हणजे शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांचे जीवन. हो, त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. मी खऱ्या आयुष्याची गोष्ट सांगतो. संघर्ष, अपयश, यश सगळं प्रामाणिकपणे. व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहितो तो मीच. म्हणजे स्वतःची कहाणी स्वतः सांगणं. अगदी तसंच. म्हणजे तुम्ही प्रेरणा देता?
हो, मी करू शकतो. हा विश्वास वाचकात निर्माण करतो, जसे लक्ष्मीबाई टिळक, विश्राम पेडेकर, विदा सावरकर. चल सुयश, जग फिरायला. डोंगर, नद्या, माणसं, संस्कृती. प्रवास न करता सगळं कसं कळतं? शब्दांच्या पायांनी डोळ्यांनी पाहिल्यासारखं भासवतो, जसे पु ल देशपांडेचे अपूर्व रंग आणि अपूर्व आई. आज मला कळलं, पुस्तक साहित्य म्हणजे केवळ पुस्तक नाही, ते जीवन घडवणारे शक्तिस्थान आहे. वाचा, विचार करा आणि स्वतःची गोष्ट लिहा. जिथे जिथे वाचन आहे तिथे विचार आहे आणि विचारातूनच उज्ज्वल भविष्य घडतं.